नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत उकड। उकड हा आपला पारंपरिक पदार्थ आहे। कोकणामध्ये भात भरपूर प्रमाणामध्ये होतो, त्यामुळे रोजच्या न्याहारीसाठी बऱ्याचशा घरामध्ये ही उकड केली जाते। त्यामागे दोन कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे ती करायला सोपी आहे आणि दुसरं म्हणजे ती झटपट होते। चला तर मग उकड कशी करायची ते आज आपण पाहूया। सोपी, झटपट आणि चवदार। सुरुवात करूया। उकड करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे। हे 1 वाटी मी ताक घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, राई, जिरं, हळद, साखर, उडदाची डाळ आहे, लसूण, आलं, हिंग, मीठ आणि हे तेल आहे। प्रथम ना आपण ही कोथिंबीर घेतली ना ती बारीक चिरून घेऊया। कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे। आता आपण ना आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा करून घेणार आहोत। प्रथम आल्याचे तुकडे घालूया आपण आणि ठेचून घेऊया। आल्याचे तुकडे जरासे बारीक झाले किंवा आपण त्याच्यामध्ये लसूण घालणार आहोत। लसूण पण ठेचून घेऊया। लसूण थोडा बारीक झाल्यानंतर आपण या हिरव्या मिरच्या घालणार आहोत। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठरवा। मी 2 हिरव्या मिरच्या घालते आहे, या तिखट असतात। आलं, लसूण आणि मिरची आपलं ठेचून झालेलं आहे। आपला ठेचा तयार झालेला आहे। हे असं ओबडधोबडच ठेचायचं, एकदम असं बारीक करायचं नाही। आता आपण उकडीचं पीठ तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी हे 1 वाटी ताक घेतलेले ते ताक घालते याच्यामध्ये आणि 2 वाट्या पाणी। म्हणजे 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी ताक, याला म्हणजे 3 वाट्यांना 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत। थोडी हळद घालूया आता त्याच्यात। आपण ताक घातले म्हणून ताकाची चव बॅलन्स होण्यासाठी थोडी साखर घालणार आहोत। साखर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण साखर घातली तर उकड एकदम चवदार होते। अर्धा छोटा चमचा मीठ घालते। मीठ अंदाजाने घालूया आणि आता हे सगळं ढवळून घेऊया आधी, म्हणजे मीठ, साखर, ताक, पाणी हे सगळं एकजीव होत। आता त्याच्यामध्ये ना हळूहळू आपण हे तांदळाचं पीठ घालणार आहोत। एकदम घालायचं नाही, हळूहळू घालायचं आणि पटापट अशा गुठळ्या आहेत ना त्या मोडून काढायच्या। तर तांदळाचं पीठ पूर्णपणे आपण ह्या ताक आणि पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि गुठळ्या आहेत ना त्या अशा बाजूला घेऊन मोडून काढायच्या।
म्हणजे त्या पटकन मोडल्या जातात. आपल्या पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत आणि पाणी, ताक आणि तांदळाचं पीठ सगळं एकजीव झालेलं आहे. आपलं उकडीचं पीठ तयार झालेलं आहे. आता या पिठाला आपण फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी मध्यम गॅसवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे आणि ते पॅन तापलं की आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत. पॅन तापले, तेल घालूया. प्रथम त्याच्यामध्ये राई घालूया. राई छान तडतडू दे. जिरं घालूया. आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी उडदाची डाळ घालणार आहे. उडदाची डाळ फोडणीमध्ये घातली की उकडीला एकदम छान चव येते. एक 5-6 कढीपत्त्याची पानं, कढीपत्ता घातल्यानंतर सांभाळून, कारण ते अंगावर उडतं तेल. आता आपण जो ठेचा केलेला आहे ना, तो 1 चमचा भरून मी घालते. तिखट तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करा. लसूण जरा सोनेरी होऊ दे आणि तोपर्यंत आपण हे उकडीचं पीठ करून घेतलेलं आहे ते जरा ढवळून घेऊया आणि फोडणीमध्ये हे पीठ घालूया. मिश्रण छान असं ढवळून घेतलेलं आहे. हे लगेच ना घट्ट व्हायला सुरुवात होतं. तर आपण काय करायचं आहे, 1-2 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया. जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही, कारण ते खाली करपलं तर आपल्याला समजणार नाही ना. म्हणून 2 मिनिटं फक्त झाकून ठेवूया आणि एक वाफ घेऊया त्याच्यात. 2 मिनिटं झाले, झाकण काढूया. उकड आपली शिजायला सुरुवात झालेली आहे. घट्ट झाली याचा अर्थ ती शिजायला सुरुवात झालेली आहे. आता ना आपण मगाशी आपण बारीक कोथिंबीर चिरली ना, ती थोडीशी आता घालूया यावरती. ढवळून घेऊया, नाही तर खाली लागेल ना, म्हणून वरचे वर ढवळायची ही उकड. आणि पुन्हा आता 4-5 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. 3-4 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया. खाली उकड लागली ना तर आपल्याला समजणार नाही, म्हणून खालपर्यंत असं छान ढवळून घ्यायचं. उकड आहे ना ती पिठल्यासारखी दिसते, पण पिठलं आपण बेसनचं करतो, हे तांदळाचं पीठ आहे. पुन्हा 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि छान एक दणकून वाफ घेऊया. 4-5 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया आता. आपली मस्त उकड झालेली आहे. छान सुवास येतोय उकडीचा. आता आपण ही जशी थंड करू ना तशी ही घट्ट घट्ट होत जाणार. थोडी सप्तळच मी उकड ठेवते आहे, एकदम घट्ट करत नाहीये, कारण आपण सर्व करेपर्यंत थोडी ती थंड होणार आणि मग थोडी घट्ट होणार. गॅस घालवूया आणि झाकून ठेवूया.
आपण ही उकड कच्चं तेल घालून केळीच्या पानावरती सर्व करणार आहोत. आपली गरमागरम आणि चवदार उकड तयार आहे. कधीतरी न्याहारीला ही उकड करायला काही हरकत नाही. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.